झी 24 तास एक पाऊल पुढे. मराठी शाळा कधी भरणार हाच पहिला प्रश्न घेऊन मी जातोय महेश कोठारे यांच्याकडे. महेश कोठारे, आता तुम्ही पाहिलंत जवळपास 47 चित्रपट पहिल्या 6 महिन्यात बनलेत आणि तेवढेच जवळपास आता फ्लोअरवर आहेत. म्हणजे या वर्षी मराठी जवळपास 100 चित्रपटापर्यंत पोहोचेल अशा प्रकारची चिन्ह आपल्याला दिसत आहेत. परंतु 5 ते 7 चित्रपट सोडले तर चित्रपट आपल्या निर्मितीत घातलेला पैसा सुद्धा वसूल करताना दिसत नाहीये. सद्यस्थिती यापेक्षा वेगळी आहे का? या सद्यस्थितीचं वर्णन आपण काय कराल? सर्वप्रथम मराठी शाळा कधी भरणार या प्रश्नाला मला आक्षेप आहे. कारण मराठीची शाळा नेहमी भरत आलेली आहे. ती आजपर्यंत अनेक वर्षांपासून भरत आलेली आहे आणि आता सुद्धा भरते आहे. आत्ताच माझा रिलीज झाला झपाटलेला 2 ह्या चित्रपटांनी हे दाखवून दिलेलं आहे. आणि त्यासाठी तुम्हाला मार्केटिंगची गरज आहे. मराठीमध्ये टॅलेंटची अजिबात कमतरता नाही आहे. खूप टॅलेंटेड डिरेक्टर्स आहेत. माझ्या आधी बालक पालक चित्रपट खूप चालला, त्याच्या आधी काकस्पर्शक चित्रपट खूप चालला. चित्रपट चांगले सगळे बनवतात, पण त्याचं जर मार्केटिंग प्रॉपर होत नसेल तर ते लोकांपर्यंत पोहोचतच नाहीत. लोकांना कळत सुद्धा नाही का चित्रपट इथे लागलेला आहे. पण मला सांगा, तुम्ही एक गोष्ट तर नक्की मान्य कराल की मराठी चित्रपटांची सद्यस्थिती जवळपास 50 एवढे पिक्चर बनतात आणि त्यातले किमान 2 ते 3 चित्रपट फक्त चालतात. ही नेमकी काय अवस्था आहे असं वाटतं आपल्याला? मी म्हटल्याप्रमाणे चित्रपट जे चालतात, मराठी असो, हिंदी असो, तामिळ असो, तेलुगू असो, त्यांचं पर्सेंटेज ऑलवेज कमी असतं. चित्रपट चालण्याचं जे पर्सेंटेज आहे, ज्याची जी टक्केवारी आहे ती डेफिनेटली 5 ते 6% असते. हे फॅक्ट आहे. आणि मराठीत सुद्धा ते काय वेगळं नाही आहे. आणि मराठीत आपण पाहतो आता ह्या गेल्या 6 महिन्यात मला असं वाटते 3 तरी चित्रपट मला माहिती आहेत. काकस्पर्श, बालक पालक आणि झपाटलेला 2 हे सुपर डुपर हिट ठरले आहेत. ह्याचा अर्थ काय? ह्याचा अर्थ हाच आहे की ह्याचा अर्थ त्या पिक्चरचं मार्केटिंग चांगलं झालं. ते पिक्चर मुळात चांगले होते, त्यात काहीतरी नाविन्य होतं आणि म्हणून प्रेक्षक ते पाहायला आले. महेश कोठारे बरोबर आहेत, त्यात नाविन्य होतं म्हणून ते प्रेक्षक पाहायला आले. परंतु हा आकडा फक्त 5 ते 6% आहे आणि तोच हिंदी चित्रपट सृष्टीच्या बाबतीत मात्र 20 ते 22% गेला आढळतो. हाच प्रश्न घेऊन मी जाणार आहे दिलीप ठाकूर यांच्याकडे, चित्रपट विश्लेषक दिलीप ठाकूर. हिंदीमध्ये तोच आकडा 18 ते 20% आणि मराठीमध्ये तो आकडा 5 ते 6% आपल्याला गेले वर्षानुवर्ष घुटमळताना दिसतो. काय सांगाल? काय, हिंदीचा प्रेक्षक सर्व भाषिक आहेत आणि मराठी चित्रपट हे प्रामुख्याने मराठी प्रेक्षकच पाहतात, त्यामुळे त्या मर्यादा येणारच. माझा तुम्हाला उलट असा प्रश्न आहे की तुम्ही असा आग्रह का धरता की प्रत्येक चित्रपट यशस्वी झाला पाहिजे, सगळे चित्रपट दर्जेदार असतील असावेत असा तुम्ही आग्रह धरू शकत नाही. आता तुम्ही इकडे म्हणता की मराठीची शाळा कधी भरणार. मराठी चित्रपटाला क्लास नेहमीच होता, परंतु प्रत्येक क्लासमध्ये सर्व विद्यार्थी हुशार असतात किंवा असतील असा आग्रह धरणं चुकीचं आहे. कारण कसं आहे की प्रत्येक वर्गामध्ये 95% मिळवणारे विद्यार्थी 5-7 असतात, 90%वरचे अजून 5-7 असतात, 80%वरचे 10-12 असतात आणि बरेचसे विद्यार्थी हे 50 ते 70% मधले असतात. हीच गत आपल्या मराठी चित्रपट सृष्टीत आहे. अनेक पटकथाकार, दिग्दर्शक यांना हे माध्यमच समजलेलं नाहीये, त्यामुळे असे हलक्या प्रतीचे चित्रपट बनतात. त्यामुळे आपण असा मला वाटतं आग्रह धरणं चुकीचं आहे की सर्व चित्रपट चांगले बनतील. आणि दिलीप ठाकूर यांनी अत्यंत वेगळा मुद्दा मांडलेला आणि तो म्हणजे मराठी चित्रपटांचा दर्जा हे सुद्धा एक प्रचंड मोठं प्रश्नचिन्ह आणि त्यामुळेच की काय कदाचित हा आकडा 5 ते 6% आपल्याला दिसतो, जो हिंदीमध्ये आज 18 ते 20% गेला आढळतो. आता प्रश्न असा येतो की मराठी वाहिन्या मात्र जोरदार चालू आहेत. झी मराठीवरच्या जवळपास सर्व चित्रमालिका आपण सर्वजण अत्यंत आवडीनं पाहत असतो, परंतु मराठी चित्रपटांच्या बाबतीत मात्र अशी परिस्थिती का उद्भवते? आणि हाच प्रश्न घेऊन मी जातोय निखिल साने यांच्याकडे. निखिल साने, तुम्ही या सगळ्या दोन्ही प्रक्रियांशी अत्यंत जवळून संबंधित होतात. काय कारण सांगाल की मराठी वाहिन्यांवरनं, करमणूक वाहिन्यांवरनं आपल्याला ज्या सिरियल्स बघायला मिळतात त्या चित्रमालिका प्रचंड चालतात, धोधो चालतात, मराठी चित्रपटाला मात्र तसं यश मिळू शकत नाही? मला असं वाटतं महत्त्वाचे 2 मुद्दे ह्या पॅनलिस्टनी माझे मांडले की एक उच्च प्रतीचा सिनेमा किंवा हलक्या प्रतीचा सिनेमा आज आपण बनवतो का, तर मला असं वाटतं हा खूप एक महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि नाविन्याचा अभाव हाही एक दुसरा मुद्दा आहे. म्हणजे जर तुम्ही एक महत्त्वाचा पैलू बघितलात तर मराठी नाटक असेल, मराठी साहित्य असेल आणि मराठी वाहिन्या असतील किंवा इनफॅक्ट आता आलेल्या नवीन रेडिओ वाहिन्यासुद्धा असतील, रेडिओ चॅनल्स जे असतील, ह्या सगळ्यांनी खूप मोठ्या प्रमाणात नाविन्य आणलेलं आहे, खूप मोठ्या प्रमाणात इनोव्हेशन आणलेलं आहे. आपल्याकडे टॅलेंटची कमतरता नाही हा अत्यंत महत्त्वाचा व्हॅलिड मुद्दा आहे, ज्याला मी ॲग्री करतो. पण परत एक प्रश्न असा राहतोच की
आज जो इतका काळ आपल्यासमोर बदलतो आहे, म्हणजे माझं हे नेहमीचं असं म्हणणं आहे की हिंदी चित्रपट जे 20 किंवा 25% आपण असं म्हणतो, तर हिंदी चित्रपटातून येणारे विषय बघा, त्यांचे स्क्रिप्ट्स बघा, त्यांचं मार्केटिंग बघा, हा एकीकडे एक पैलू आहे. एकीकडे वाहिन्या ज्या अग्रेसिव्ह पद्धतीने त्यांचे विषय नवीन नवीन विषय मांडतायत, ज्याच्यात हिंदी वाहिन्या आल्या, मराठी वाहिन्या आल्या, जे सर्व प्रेक्षक वर्ग ते बघण्याचा प्रयत्न करतोय. आणि याच बरोबरीने इंटरनेट हे एक अत्यंत महत्त्वाचं नवीन माध्यम आपल्या सगळ्यांसमोर उभं राहिलेलं आहे. सो आपल्याकडे टॅलेंट नक्कीच आहे, पण जे कॉम्पिटिटिव्ह एन्व्हायरमेंट डायनॅमिकली गेल्या 5 वर्षात बदललेलं आहे, त्या कॉम्पिटिटिव्ह एन्व्हायरमेंटला ब्रेक करून त्याच्या म्हणजे एक इन अ वे एक नवनिर्मितीच्या प्रक्रियेमध्ये आपल्याला जायला लागेल. निखिल साने, मराठी चित्रपट वाहिन्या येऊन, चित्रमालिका येऊन जेमतेम एक दशक सुद्धा झालं नसेल, परंतु 100 वर्षाची चित्रनिर्मितीची परंपरा असलेला मराठी चित्रपट व्यवसाय त्या प्रकारची प्रयोगशीलता, त्या प्रकारची नवनिर्मिती दाखवू शकत नाही की जी नवनिर्मिती 10 वर्षापूर्वी आलेली सिरियलची इंडस्ट्री दाखवते, असं ठाम मत आहे आपलं? नाही, मी असं नाही म्हणत आहे. मी असं म्हणतोय की ती नवनिर्मितीची जी प्रक्रिया आहे, ती प्रयोगशीलता आहे, ती खूप स्लो प्रोसेसमध्ये आता सध्या चालू आहे. म्हणजे एक खूप युनिक आता आपल्याकडे एक सिच्युएशन आहे की इथे एक नव्या आणि जुन्याचा एक संगम होतोय, त्याचं मिश्रण होतोय किंवा त्याचा कॉन्फ्लिक्ट होतोय असं आपण म्हणूया, असं मला खूप स्ट्रॉंगली वाटतं. म्हणजे तुम्ही असं बघाल की आज कोठारे सरांनी एक नवीन प्रयोग केला, ज्याच्यात एक मराठी सिनेमात त्यांनी 3D आणण्याचा प्रयत्न केला. एकीकडे नवीन मेकर्सची एक सध्या एक लाट आहे, ज्याच्यात उमेश कुलकर्णी आहे, रवी जाधव आहे आणि सतीश राजवाडे, अनेक मेकर्स आहेत. सो ही प्रोसेस जी चालू आहे ती हळूहळू आपण बदलतो आहोत. कॉन्सेप्ट सिनेमा जी आपली एक नेहमीच स्ट्रेंथ राहिलेली आहे, ती प्रोसेस जी आहे ती हळूहळू बदलण्याची ही प्रक्रिया आहे. आणि जसं वाहिन्यांना, जसं तुम्ही म्हणालात, त्याला 10 वर्ष लागली. आज वाहिन्या जवळजवळ 13 वर्ष आज या महाराष्ट्रात या सर्व वाहिन्या आहेत, त्या 13 वर्षानंतर स्थिरावलेल्या आहेत. त्यांचाही एक खूप खडतर काळ पहिले 5 ते 7 वर्ष होता. त्याच्यानंतर त्यांनी एक आपण म्हणूया एक झेप घेतली. मराठी सिनेमाला सुद्धा एक 5 वर्ष झालेली आहेत. झी टॉकीजनी जो पहिला चित्रपट केला 3.5, त्याच्यानंतर ह्याचं सगळं एक डायनॅमिक्स बदललं. सो मला असं वाटतं हा जो एक स्थित्यंतराचा काळ आहे, त्याला आपण एक वेळ द्यायला हवा. आणि त्याच्याकरता हा एक वेळ जो प्रयोगशीलतेचा एक वेळ आहे असं म्हणूया, नव्या जुन्याचा मिश्रणाचा एक वेळ असं म्हणूया, ह्याच्याकरता एक वेळ जाईलच किंवा कदाचित मराठी चित्रपटाची आत्ताची अवस्था एका स्थित्यंतराची, आणि त्या स्थित्यंतराचा वेळ आपण द्यायला हवा, तरच त्या दर्जावर यायला लागेल. बोला महेशजी. मला असं म्हणायचं आहे का व्हॉट निखिल सेड इज व्हेरी राईट, का वाहिन्या आज गेले 13 वर्ष दे आर एक्झिस्टिंग आणि त्यांनी बराचसा प्रोग्रेस केलेला आहे. पण ह्याच्यात एक मूळ मुद्दा असा आहे का वाहिन्या लोक फ्री बघतात, त्यांना तिकीट काढावी लागत नाही. इथे सिनेमाला प्रेक्षकाला घरातून बाहेर काढून तिकीट काढायला भाग पाडणं हे एक फार मोठं अग्निदिव्य आहे, आणि ते सिनेमे आज करतायत मराठी. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. बरोबर, मराठी चित्रपट निश्चितच बदलतोय, परंतु या ठिकाणी असा एक मुद्दा येतो की मराठी नाटकांनी जी विश्वासार्हता कमवली ती मराठी चित्रपटसृष्टीला का बरं कमवता आले नाही, हा एक मुद्दा येतो. आणि मराठी नाटक आणि मराठी चित्रपटसृष्टी या दोन्हीच संचार केलेले अरुण नलावडे आपल्या बरोबर आहेत. अरुण नलावडे, तुमचा आत्ताच पिक्चर माझी शाळा हा आलेला आहे. मला तुम्ही सांगा, तुम्ही नाटकही केलं आणि मराठी सिनेमाही केलात, पण मराठी नाटकाची विश्वासार्हता अजूनही मराठी चित्रपटाला का बरं मिळाली नाही, आणि मिळाली नसेल तर ती का नाही मिळाली? मुळात कसं आहे, मराठीतला जो जिवंतपणा आहे तो गेले कित्येक वर्ष एक टिकून आहे. नटांनी टिकून ठेवलाय, निर्मात्याने टिकून ठेवलाय आणि प्रेक्षकांनी सुद्धा टिकून ठेवलाय. म्हणजे प्रेक्षकांनी जर रुची दाखवली असेल तर पहिली नाटकात दाखवली. मला असं वाटतं की जे तुम्हाला समोर प्रत्यक्ष पाहायला मिळतं त्याचा जो मिळणारा आनंद आहे आणि चित्रपटात मिळणारं एक वेगळं विश्व त्याचा जो आनंद आहे, या दोन्ही आनंदात एक फरक आहे. तर त्या जिवंत कलेला जो मिळणारा न्याय आहे त्याची एक प्रशंसा प्रेक्षकांकडून होते, आणि म्हणून प्रेक्षक अजूनही त्या नाटकाला टिकून आहे. नाटकातलं साहित्य जिवंत आहे, मुळात त्याची भाषाशैली म्हणा किंवा ती सादरीकरणाची पद्धत म्हणा, सगळ्यांनी अजून तो जिवंतपणा ठेवलाय, म्हणून नाटक टिकून ठेवलेलं आहे असं मला वाटतं. परंतु अरुण नलावडे, म्हणजे याचाच अर्थ मराठी चित्रपटसृष्टीमध्ये मगाशी जो मुद्दा महेश कोठारे सांगत होते की नवनवीन प्रयोग जे व्हायला पाहिजेत किंवा ज्याचा उल्लेख आपल्याला आता निखिल साने यांनी पण केला, तशा प्रकारचे प्रयोग मराठीमध्ये सक्षमपणे प्रेक्षक स्वीकारत नाहीत. ते होताना दिसत आहेत, मग प्रेक्षक का नाही स्वीकारत आहेत? मला असं वाटतं, एक छोटंसं म्हणजे असं मला सुचलेलं उदाहरण आहे की शाळा पूर्वीही भरायच्या, आताही भरतात, आता बहुसंख्येनं भरतात आणि रिझल्ट फार सोपे झालेले आहेत. याचं एक कारण मला असं वाटतं की तंत्र खूप विकसित झालंय. म्हणजे आत्ता सिनेमा करणाऱ्यांना मुलांना असं वाटतं की सिनेमा खूप सोपा आहे. महेश दादांच्या काळातला सिनेमा घ्या आणि आत्ताच्या काळातला सिनेमा घ्या, जो तंत्राने आता पुढे चाललेला आहे. पण मुळात त्यावेळेला तंत्र नसताना सिनेमा जगवण्याचा खरा प्रयत्न या पिढीने केलेला आहे.
आणि मला असं वाटतं असा जिवंत सिनेमा आजच्या पिढीने शिकला पाहिजे. आज आपल्याकडे किती मंडळी सिनेमा शिकण्याचा प्रयत्न करतायत. उलट मला असं वाटतं शाळा घेणं फार आवश्यक आहे आणि यांच्या पिढीने ती शाळा घेतली पाहिजे. आज आमच्यासारख्या मुलांनी सुद्धा या लोकांचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे. आज आम्ही नुसताच सिनेमा करतोय. आज मालिकांचा पगडा दिग्दर्शकांवर आहे. तुम्ही सिनेमा जर मालिकांसारखा बनवायला गेला तर चित्रभाषा, सिनेमाची जी भाषा आहे ती लोकांना दिसणार कशी. आज मी चित्रपटगृहात गेलो आणि 3 सिनेमा बघितले, तिन्ही मला आवडले नाही तर मी 4था सिनेमा बघायला जाणार नाही. ही एक मानसिकता आता लोकांची झालेली आहे की मी का 4था बघू, मला तिन्ही वाईट दिसले, मी गेलो होतो बघायला सिनेमा पण मला दिसत नाही आणि मग प्रेक्षागृहात प्रेक्षक मिळत नाहीत. झी 24 तास एक पाऊल पुढे.